अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने मानाची गदा पटकावली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून आयोजित केलेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेने पंचांना केलेल्या मारहाणीवरून मोठा वाद हात झाला आहे। पैलवान शिवराज राक्षे याने पंचांना लात मारली आणि कॉलर देखील धरली। त्यानंतर मॅटवर मोठा राडा झाल्याचं दिसून आलं होतं। अशातच हे प्रकरण कोर्टात गेलं आहे। अशातच प्रसिद्ध मल्ल सिकंदर शेख याने या प्रकरणावर आपले मत मांडले आहे। सिकंदर शेख काय म्हणतो बघा। समोरून काही प्रतिक्रिया आल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही। शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड किंवा मी असो, समोरच्याने चूक केली असावी, त्याला शिवीगाळ झाली म्हणून त्याला राग कंट्रोल करता आला नाही, असं सिकंदर शेखने म्हटलं आहे। पंचांना मारहाण करण्याची पैलवानकीची शिकवण नाही, पण पैलवानही असं करू शकत नाही, असं सिकंदरने म्हटलं आहे। समोरून काहीतरी अनुचित शिवीगाळ झाल्याने शिवराज राक्षेने लात मारली, त्याला राग कंट्रोल झाला नाही, असं सिकंदरने म्हटले आहे। पण अशी मारहाण करायला पाहिजे नव्हती, असं सुद्धा सिकंदर म्हटलं आहे। शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड एका तालमीतले पैलवान आहेत। फायनल सामन्यावेळी महेंद्र गायकवाड लढत का सोडून गेला माहीत नाही, पण महेंद्र गायकवाड भरपूर तणावात आला असावा, त्याला कुस्ती कशी खेळायची हे सुद्धा विसरून गेला। यात शिवराज राक्षेची काही चूक नाही, पण त्यानेही मारहाण करायला नव्हती पाहिजे, असं मत देखील सिकंदर शेखने मांडलं आहे। जर्सी फाटल्यावर महेंद्र गायकवाडला 1 गुण द्यायला हवा होता, तरी त्याला गुण दिला गेला नाही, असं म्हणत सिकंदर शेखने पंचांची सर्वात मोठी चूक ही दाखवून दिली आहे। या दरम्यान नवीन कुस्तीपटू येत आहे, परंतु महाराष्ट्र केसरीचा बाजार करून टाकलाय। नवीन खेळाडूंचं खच्चीकरण होतंय, कारण वर जाऊन राजकारण होत असल्याने मल्लांना महाराष्ट्र केसरी खेळण्याचे मन होत नाही, असं मत देखील सिकंदरने मांडलं आहे।